पंच इशारा करतायत मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 3, 2, 1. फायनलच्या मॅच करता सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया दोन्ही टीमचं. मोटिवेट करूया दोन्ही टीमला. सीझन 1चा मेगा फायनल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. गुडलेन क्षेत्रामधून चेंडू पुढे गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गोलंदाजाने. बॅटिंग करणाऱ्या टीम करता बक्षिसं लावण्यात आले आहेत. फुलटॉस बॉल चेंडूला ऑन साईडला वळवला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धाव मिळतात बॅटर कैवल्य पाटीलला. 2 धावांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला सलग 3 षटकार जर त्यांनी टोकले तर साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. म्हणजेच अनेक चाहते आहेत प्रत्येक टीमचे, जे चाहते तुम्ही बघतायत या ठिकाणी. पुढचा बॉल चेंडूला हुक केलाय आणि इथे धोका होऊ शकतोय. धोका झालाय. विकेटचं पतन. बिग ब्लो. पहिल्या चेंडूवर निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर ही मोठी विकेट कैवल्य पाटीलची. गॉन. जर फायनल मॅच जिंकला तर विक्रांत याच्याकरता 1000 रुपये असतील स्वयंभू पायगाव यांच्याकडून. हर्षद पाटील यांच्याकडून ते 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 बॉल ची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागले जातात ते 2. विशाल रावते जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एकूण 70 बॉलचा सामना केला आणि 70 बॉल मध्ये त्याने 100 धाव पूर्ण केले या स्पर्धेमध्ये. आरके द ग्रेट मराठा संघ जर जिंकला तर कुमार रणजित प्रकाश किनी आणि श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून त्या टीमसाठी 50,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. बघा किती बक्षिसांची खैरात केली जाते. मालामाल होतील खेळाडू हे तर नक्की आहेत, परंतु हे पर्व कोणीच विसरू शकणार नाही. CPL चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1 तुम्ही बघतायत मेगा फायनलचा मॅच. आणि द ग्रेट मराठा परिवाराचे मोहन भाई आणि रणजित किनी साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालंय. स्विच करण्याकरता पावित्रा घेतला होता बॅटरने, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होताना दिसत नाही. गोलंदाजाने आक्रमकता दाखवली आहे. 4 बॉलमध्ये फक्त खर्च केला 2 धावा. RK द ग्रेट मराठा वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव असा मॅच या ठिकाणी रंगतोय. कल्पेश म्हात्रे ज्याचा आत्मविश्वास वाढलाय या स्पर्धेमध्ये. चांगला डिफेन्स केला जातो या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटर विशाल रावते याने ऑफ स्टंपच्या जवळ हा चेंडू होता, बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याला छेडलं होतं विशाल रावते या बॅटरने. आता रवी वाघमारे हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैवल्य फक्त 2च धावा करू शकलाय. 3 चेंडूचा सामना करत 2 धावा त्याने बनवल्या. म्हणजे गोलंदाजीमध्ये त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल दुसऱ्या इनिंगमध्ये. षटकातील आता शेवटचा बॉल. स्कोर इज 3 नाव. धावा बनवण्याकरता बॅटर करताय जीवाचा आटापिटा आणि फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतंय 4 धावा. चौकार.
टीम मीटिंग लगेचच घेतली जाते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्या 7 धाबा एकत्रित आले ते सर्व खेळाडू आणि म्हटलं जातं ना की एकत्र आल्यानंतर सुरुवात होते, सोबत राहिल्यानंतर प्रगती होते, एकत्रित काम केल्यानंतर यश मिळतं आणि तेच एकत्रित येऊनच चांगलं काम करावं लागेल. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगलं काम करावं लागेल, गोलंदाजी करणाऱ्या टीमला. उत्कृष्ट समालोचनासाठी निलेश परेड यांच्याकडून 500 रुपये आलेत. तर धन्यवाद निलेशजी, आपलं लाख लाख धन्यवाद. आणि या ठिकाणी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 7 धाबा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 7 धाबा धावफळकावर येताना दिसत आहेत. चांगला आवाज तुम्ही बघितला आहे. तर या स्पर्धेमध्ये अक्षयजी साटम, निशांतजी पाटील यांचा, त्याचबरोबर प्रमोदजी शेडगे या सर्वांनीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. गोड आवाजात प्रेक्षकांना रिझवण्याचं आणि मधुर वाऱ्याने भिजवण्याचं काम आज या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. म्हणूनच चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आम्ही आयोजक कमिटीचा आभार मानतोय, ज्याने आम्हाला संधी दिली धावतं समालोचन करण्याची. आता बघूया, वळूया दुसरे षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी टाकण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समोरच्या इनकडून विकी करफडे, पाये गावातून बिलॉंग करतोय. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघामधून तो क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतो आणि तो सध्या तिथे सज्ज आहे. स्ट्राईक इनकडे विशाल रावते, ह्या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू. इनसाइड आउट, ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, चेंडूला खोदून काढलाय, चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. एका धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या धावफळकावर पोहोचली आहे ती 8 वर, 8 रन्स. म्हणूनच आज रंगरंगोटी करावी लागेल. म्हणतात ना की आयुष्य एखाद्या पेनासारखं आहे. म्हणूनच शाही संपण्याआधी आपला इतिहास या ठिकाणी लिहून टाका आणि इतिहास लिहून टाकण्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत. RK द ग्रेट मराठा आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव. पुढे येऊन खेळलं जातं. यावेळेला बॅटरद्वारे चेंडू जातो शॉर्ट गली क्षेत्रात. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावफळकावर पोहोचली ती 9 वर. 1.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे धावफळकावर 9 धाबा. महत्वपूर्ण मॅच आहे, मेगा फायनलचा मॅच आहे. काय चांगली ऊर्जा पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूची. जिद्दीने खेळतायत, एकत्रित येत आहेत, वेळेवर मॅचेस सुरू होत आहेत आणि या मेगा फायनलचा मॅच सुद्धा वेळेवर या ठिकाणी पाहायला मिळाला. सिचिट केलाय, चेंडू हवेत होता, झेल टिपण्याचा प्रयास केलाय. प्रयत्न खूप चांगला होता परंतु यश काय मिळत नाही. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफळकावर लागली जाते 10 धाबा. 1.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 10 धाबा. चांगला प्रतिसाद दिलाय आमच्या या लाडक्या या प्रेक्षकाने. प्रत्येक दिवशी चांगली उपस्थिती त्यांची पाहायला मिळाली. आज सुद्धा तोच गर्दी पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी मनोज पाटील आणि संतोषजी भांडवळकर यांच्याकडून सुद्धा समालोचन करण्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याने पारितोषिक या ठिकाणी पाठवून दिलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. धावसंख्या धावफळकावर 11. शिवाजी भुरे साहेबांना विनंती करतोय, आपण कुठे असाल तर त्वरित आपण अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. फेकी जाईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. आज काहीतरी करायचं आहे, इतिहास घडवायचा आहे आणि तोच उद्देश घेऊन हे दोन्ही संघ उतरतायत. धावसंख्या 13. धावसंख्या 13 धावफळकावर लागले जात आहेत. शिवाजी भुरे यांना विनंती करतोय, आपण त्वरित अतिथी कक्षामध्ये या. 1.5 बॉलची समाप्ती. धावफळकावर धाबा लागल्या जातात 13 धाबा 13. अभिजित देवळीकर
त्याच्यानंतर आपण अक्षय देवळीकर आणि नितीश कारकंडी यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूया. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 14 धाबा. 7च्या सरासरीने वाटचाल योग्य आहे की काय याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला तर मिळेलच. सध्या एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. चांगला खेळ इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 1 गडी बाद 14 धावा. संघर्ष हे जीवन आहे. कॉन्सन्ट्रेशन तुमचं या जीवनामध्ये पूर्णतः राहिलंच पाहिजे. दोन्ही टीम ज्या फायनल मध्ये पोहोचलेत त्यांच्यासाठी एस.एच. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतजी शेख आणि संजयभाई म्हात्रे या दोघांकडून 5-5 हजार रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. दोन्ही टीम्सच्या फायनल मॅच खेळत आहेत. त्यांच्याकरता एस.एच. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजयभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख साहेबांकडून 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. होईया आपण तिसऱ्या षटकाकडे. काही घडामोडी घडत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता जय तांगडी आलाय. विश्वास त्याच्यावर दर्शवलाय आणि त्याने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. मोठा फटका. चेंडू हा येत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. मॅच मधील दबाव कमी करणारा हा षटकार. अमोल मडवी आणि कल्पेश मडवी 2 षटकार जर ठोकले या बॅटरने तर त्याला मिळतील 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच अतिशय चांगलं काम तर बॅटर करतोय. स्कोअर मस ऑन 20. संघाची धावसंख्या 20. तिसऱ्या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. पिचिंग इम्पॅक्ट बघितलाय. आउटसाइड द लेग स्टंप ऑफ स्टंप असल्या कारणानं पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. लेग बाईचा इशारा. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. एका धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती 21 वर. 21. 21 धाबा. इथे अडचणी जरूर आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु त्याच्यामधून काही ना काही मार्ग त्यांना काढावाच लागेल. म्हणतात ना, आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. क्षमता आहे, ही क्षमता या ठिकाणी त्यांना दाखवावी लागेल. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही, कारण रवी वाघमारे याला ठाऊक आहे बॅटर विशाल रावते याला जेवढी स्ट्राईक मिळेल तेवढं चांगलं आहे, कारण तो सध्या संकटमोचक ठरला या टुर्नामेंट्समध्ये. या टुर्नामेंट्समध्ये प्रत्येक वेळी RK द ग्रेट मराठा टीमचा स्कोअर मोज ऑन 22. 3 बॉलची समाप्ती. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मेगा फायनलचा मॅच रंगतोय. हा चेंडू बघितला तर अंतिम क्षणी वळवलं या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. काय चांगली खेळी साकारतोय. म्हणजेच क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर मैदानामध्ये 29 अशा जागा असतात जिथे तुम्ही शॉट सिलेक्शन करून चेंडूला पाठवू शकताय, आणि तो अभ्यास परिपूर्ण केलाय बॅटर विशाल रावते यांनी.
धावसंख्या धावफळकावर 1 पुढे सरकली. धावसंख्या 23. 4 बॉलची समाप्ती. 40च्या आसपास जावं लागेल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना. आणि या उलट ही जी भागीदारी मोठी होत चाललंय ते भागीदारी तोडावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओहो, ऑफ स्टम्प्सवर सफल होऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. एक लेग बाईचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 24 वर. 5 बॉल समाप्त झाले. धावसंख्या 24. गोलंदाज तर चांगलं तिखट मारा करतायत, टिचून मारा करतायत. मोठे फटके अजूनही येताना दिसत नाहीत. त्रस्त करणारी गोलंदाजी आहे आणि ह्या गोलंदाजीवर सध्या बॅटर हे तिथे टिकून राहण्याचं काम करतायत. आता विकेटच्या मध्यभागी येऊन चर्चा करतायत. सकारात्मक चर्चा असेल ही असं वाटतंय, कारण धावा पाहिजेत. संघ मालकांनी सूचना दिल्यात मॅच जिंकायलाच पाहिजे. आर के द ग्रेट मराठा संघ आधारी हे 2 बॅटर चांगला परफॉर्मन्स देत आहेत. फुल टॉस बॉल. पाहूया काय घडलंय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय आणि बॅटरने मात्र तो रिव्ह्यू घेतलाय. म्हणजे DRS एक DRS दोन्ही टीमला मिळेल. इथे बिमर करता हा DRS घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं गेलंय. धावसंख्या धावफळकावर जर आपण पाहिली तर पेंडिंग आहे, कारण ह्या चेंडूचा निकाल सुद्धा आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. दोन्ही टीमचे खेळाडू तिथे येऊ नका प्लीज. अंपायर खेळाडू तिथे जाऊ नका. स्वयंभू युवा प्रतिष्ठान फायगाव विरुद्ध आर के द ग्रेट मराठा असा हा मॅच या ठिकाणी सुरू होतोय. म्हणजे सुरू झालाय. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू टाकलाय आणि योग्य तो निर्णय आमच्या तिसऱ्या पंचाने पोहोचवलाय. बाईचा इशारा आलाय. बाईचा इशारा आलाय. याचबरोबर 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 25 धाबा. 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफळकावर. 8.33च्या सरासरीने धावफळक आपल्याला इथे पुढे जाताना दिसलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. शेवटचे 6 बॉल मेगा फायनलच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये किती धावा येतील, कारण ही सरासरी प्रतिस्पर्धी संघाकरता तितकी कठीण जाणार नाही. म्हणूनच या षटकामध्ये धावा बनवाव्याच लागतील. जितू गवळी गोलंदाजी मार्गावर आलाय. जितू शेट आलेत, म्हणजे संघ मालक आहेत आणि एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. धावसंख्या धावफळकावर आहे ती 25 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये बघूया किती धाबा घेतल्या जाऊ शकतात. तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय ज्याने ज्याने आम्हाला साथ दिली या स्पर्धेकरता. ओहो, वाईड यॉर्करचा मारा. बॅटरला बीट केलंय. गोलंदाज होतो फिट. बॅटर होतो इथे बीट. चांगली गोलंदाजी. 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफळकावर 25 आणि सध्या शांतता पसरलंय आर के द ग्रेट मराठा या स्टँड मध्ये. मोटिवेट करण्याकरता त्यांचे समर्थक तुम्ही बघतायत. दुसऱ्या बाजूला स्वयंभू युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक खचाखच भरलेले दिसत आहेत. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव इथे कामी येतोय गोलंदाजाचा. चांगलं काम करतायत गोलंदाज जितू गवळी. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 25. मोठा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषेपार मिळत्या धावाचार. CPL चौकार.
29 रन्स. म्हणतात ना, किळा जर जास्त टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा, आणि तो चौकार आलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला उडवलंय, चेंडू जातोय मिड विकेट, पट्ट्या बाहेर, मिळत 6 धावा, सिक्सर, बिगी. थर्टी फाय. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. दोन्ही बॅटर इथे धावत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 37 वर. आता धावफळक वाढतोय, वन मॅन आर्मी अशी भूमिका करतोय बॅटर विशाल रावते. आणि त्याच्या खेळीचा जर आपण उल्लेख केला तर तो व्यक्तिगत अशा 26 धावसंख्येवर खेळतोय. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. प्रत्येक मॅच मध्ये त्याने आपलं खेळ दाखवलाय. क्रिकेट प्रेमी या ठिकाणी मॅचचा आनंद लुटतायत. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल या इनिंगचा बघूया. सध्या धावसंख्या 37 झालेली आहे. आर के द ग्रेट मराठा या टीमची. शॉर्ट बॉल वर चढवलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. लागल्या जात आहेत आर के द ग्रेट मराठा जुचंद्र टीमच्या. एक गडी बाद 43. आणि बॅटरची व्यक्तिगत खेळी जर आपण पाहिली तर 32 धाबा बॅटर विशाल रावते याने बनवलंय आणि सर्वांचीच मनं त्यांनी जिंकलेत. 43 पैकी 32 धाबा एकट्या विशाल रावते याच्या पाहायला मिळाल्यात. 44 धावांचं टार्गेट असेल. या 44 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये, याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षको तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, चॅम्पियन प्रीमियर लीग 2024.
आणि शेवटची आणि अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते सेकंड इनिंगमध्ये. चला सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेले 44 धावांचं. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर मेहनत भावेश भोईर मितेश भोईर यांना आपण पाहतायत. धवल भोईर यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद. मनीष पाटील असतील, समीरदादा पाटील असतील, शिवाजी भुरे असतील, सॅम राऊत, समीर राऊत यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. संपूर्ण जी मंडळी आहे ज्यांनी मात्र खूप चांगलं कार्य केले या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, ते प्रेशर स्वीकारणं, सर्व संघ मालक, खेळाडू, प्रेक्षक या सर्व काही गोष्टी झेलाव्या लागतात. जेव्हा आयोजनाच्या बाबतीमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल ते या गोष्टी सर्व सहन कराव्या लागतात. आणि आयोजन फक्त हे एका दोघांना केलं जात नाही, तर त्यासाठी मात्र युनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. युनिटी इज स्ट्रेंथ. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. इथून आपण पाहताय संपूर्ण कोर कमिटी, कार्यकारिणी मंडळ ज्यांनी अफाट मेहनत या स्पर्धेला घेतली गेले. विजयासाठी संजयजी म्हात्रे सुप्रीमो स्कोरर आम्हाला दर्शवतात की 44 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. आर के द ग्रेट मराठा स्टँड मध्ये आपण नजर टाकली तर जल्लोष आणि तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला उत्साह त्यांच्या सुद्धा प्ले स्टँडमध्ये. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024चा शानदार सोहळा सेकंड इनिंगमध्ये आपण प्रवेश करतोय. दोन बॅटर मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने येत असताना कल्पेश म्हात्रे एका साईडला, जितू गवळी एका साईडला पाहायला मिळत आहे. जे संघ मालक आहेत या संघाचे स्वयंभू युवा प्रतिष्ठान, पायगाव टीम, चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. एका साईडला कैवल्य पाटील बंधू, विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दर्शवून दिलं गेलंय. चांगलं क्रिकेट, ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन नियोजन. दोन पंच या मैदानात मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर अशोक राऊत सर आणि एका साईडला मनोज परेड सर. दोन्ही पंच मात्र अप्रतिम ॲक्युरेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
44 धावांचं लक्ष. चॅम्पियन प्रीमियर लीगचं चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असेल. चॅम्पियन हे गाणं मात्र कोणत्या संघासाठी अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे. कैवल्य पाटील बंधू एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज जुचंद्र ते शारजा कतार स्टेडियमचा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहिला. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला आक्रमकतेचा सितारा आणि विध्वंसक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जितू गवळी. एका साईडला कल्पेश म्हात्रे गेल्या मॅचचा हिरो. काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 1 बॉल 3 धावेची आवश्यकता असताना काय अप्रतिम खेळ साकारला गेला. षटकार ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत सुपर बॅटिंग केली गेली. तर या मॅचच्या दिशेने ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याला सुरुवात स्टार्ट ऑफ द मॅच सिग्नल करतायत त्या ठिकाणी अशोक राऊत सर. जितू गवळी मात्र स्ट्राईक एंडकडे जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नंदू भोईर टायगर अभि जिंदा आहे दर्शवत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. येस कैवल्य. पहिल्याच बॉलवर विकेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना आपण पाहू शकलात. कैवल्य पाटील बंधू यासाठीच ओळखला जातो जर लगातार 2 षटकार जर आले तर अभिजित देवळीकर साहेब, अक्षय देवळीकर साहेब आणि मितेशजी खारकंडी यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल 2 षटकारांकरिता. स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमच्या बॅटरला पहिल्याच बॉलवर विकेट. कैवल्य पाटील बंधू विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मध्यरात्रीची वेळ, घड्याळात जवळजवळ 3 वाजण्याच्या सुमारास चॅम्पियन प्रीमियर लीग चालू आहे. अप्रतिम आयोजन नियोजन. प्रणय या वेळेला आपण पाहत आहेत आर के द ग्रेट मराठा कडून टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. कैवल्य पाटील बंधू एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली भावेश पुणेकर. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्थातच भावेश पुणेकर. सादर राहणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटिंगने त्यांच्या फिल्डिंगने सातत्याने आपण पाहिलं आणि पारदर्शकता आयोजनामध्ये कशी असावी हे भावेश पुणेकर गेली कित्येक वर्ष जाणत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 बॉल फेकून झाले ते 2. एका साईडला कल्पेश म्हात्रे. आमने सामने टॉस जेव्हा केला त्यावेळेला आमने सामने होते. हँडशेक केलं आणि मान सन्मान दिला कैवल्य पाटील बंधूने की तुम्ही मात्र कॉल करा टॉससाठी. कल्पेश म्हात्रे एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार कैवल्य पाटील बंधू. या वेळेला मात्र आपण पाहू शकता बॅटची एज आय थिंक सो होती की काय यावेळेला असं पाहायला मिळालं आणि यस बॅटची एज होती. थोडेसे अपूर्ण राहिले मात्र चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला तर डेफिनेटली चेक. या ठिकाणी चैतन्य कारखांडी या बॅटरला या खेळाडूला अभिजित देवळीकर आणि मितेश कारखांडी यांच्याकडून चौकार आणि षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ऑफसाईडला अप्परकटच्या माध्यमातून ऑन द टोस खेळला गेला. ग्रेट टायमिंग.
डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बाउन्सने क्लिअर होताना पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी सनसनाटी चौकार. प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी सिंगल मेल फिल्डिंग चांगली झाली. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत फिल्डर आहेत. संदेश ढाणे एका साईडला आपल्याला पाहायला मिळाले. आज तेजस सुंदरेची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग राहिली. आणि रवी वाघमारे नो डाऊट अबाउट इट ऑल ऑफ टाइम वन ऑफ द बेस्ट फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर संजयजी म्हात्रे संजयजी गुळवे यावेळेला आम्हाला दर्शवत आहेत की 7 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. कैवल्य पाटील बंधू दोन्ही फलंदाजांकडे ते पोटेन्शियल आहे. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा मात्र सेन्सेशनल क्रिकेट डिरेक्ट हिट आणि इथून मात्र जोखीम पत्करणारी धाव घेण्याचा प्रयत्न केला. कल्पेश म्हात्रे स्वतः मात्र शुअर आहेत की मला परतावं लागेल, परंतु थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. डिसिजन पेंडिंग. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा बॉल पाहायला मिळाला. आणि इथून जर आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं चेंडूला रोखलं आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहतात बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्डची लढाई. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस OUT आउट, रेड सिग्नल गॉन. इथे ब्रँडेडने विकेट घेतले म्हात्रे बदरची. बघितलं आपण कल्पेश याला धावबाद केलं. आता सन्मान करतोय आपण ज्यांनी या ठिकाणी आपण जाकीर खान सरांचा स्वागताने सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये 3 रजनीमध्ये 2 रजनीमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. आणि पालघर शिरगाव येथून ते बिलॉंग करत आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमच्यासोबत सुद्धा मी त्यांना अनेक वेळा बघितलं आणि आता सुद्धा ते चांगलं कामगिरी करताना दिसलं. त्यांचा स्वागताने सन्मान करतायत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी बोरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान होतो आहे. आणखीन एक पंच आहेत आमच्या मैदानाच्या दिशेने, त्यांचा सुद्धा आम्ही मॅच संपल्यानंतर स्वागताने सन्मान करणार आहोत. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत प्रमोद शेडगे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग आपण पाहत आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन नियोजन. एका साईडला बंटी पाटील यांची मात्र हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. चांगले 12th मॅन आहे. शांत स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये खूप काही मात्र जाण असणारं असं व्यक्तिमत्व बंटी पाटील. ज्या वेळेला पायगावच्या मैदानात मी गेलो होतो विचारपूस त्यांनी भरपूर वेळा केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद बंटी. संघाची धावसंख्या 7. विशाल रावते काय बॅटिंग केली होती, आक्रमकता सिद्ध केली. या सिरीजमध्ये 100 रन्स पूर्ण करणारा खेळाडू ठरला गेला. ऑन साइडला फुलटॉस बॉल आहे, परंतु फिल्डरला निवडलं की काय नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता फ्लॅट 6. थँक यू. 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. 13 धावा फलकावर. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 31 धावेची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा बॉल तयार.
तून आपण पाहिलं तर यस नो बॉलचा इशारा मात्र पंचांनी तर हात जरूर फैलावले गेलेत आणि यस डेफिनेटली नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या खूपच बाहेर होता. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 1+1 2 धावा मिळत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15. निश्चितच म्हटलं जातं ना शेडगे सर ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाते हैं सीने में. आग दोनों तरफ के बराबर की लगे. निश्चित स्वरूपात दोन्ही मात्र यावेळेला आपण पाहताय दोन्ही संघांमध्ये ती ऊर्जा तो जोश तो संपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. शॉर्टकट विजय भोये यांनी मात्र मारला. ऑन साईडला मिस्टॅमिंग स्ट्रोक क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा. विजयासाठी 27 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. बॉल आहे तुमच्याकडे 16 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावा. स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमला विजयासाठी आपण पाहू शकाल. सतरा धावा फलकावर. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. जज करतायत. व्हॉट अ कॅच. रवी वाघमारे वन ऑफ द बेस्ट फिल्डर या संघाचा जॉन्टी रोड्स. ग्रेट फिल्डिंग. सतरा धावा फलकावर. विकी खरपड़े न्यू बैटर मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. जबरदस्त सामना. जीत हमेशा उसकी होती है जिसमें जीतने का जज्बा होता है. विजय भोये यांची मात्र खास फरमाईश होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17. 3 बॉल्सचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत. विकी खरपडे एका साईडला आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू तर होता. स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे भाविश पाटील जीवाची आकांक्षा करताय स्ट्राईक इनकडे येण्यासाठी. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. पंचांच्या द्वारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 18 धावा म्हणजेच विजयासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. लक्षात असू द्या 26 धावेची आवश्यकता. येणारे बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये 26. यस पंच रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाने यस बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतात बाईच्या स्वरूपात एक धाव तर मिळाली आणि बॅटिंग करणारा संघ स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमने या ठिकाणी आपला रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. DRS तुमच्याकडे आता कोणताही नाही आहे. फक्त अंपायर्स कॉल या ठिकाणी असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला फक्त अंपायर्स कॉल. त्यांना जर शंका उद्भवली तर डेफिनेटली आपण पाहू शकतात की त्यांना तो रिव्ह्यू मिळू शकतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. विजयासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. क्रॉस बॅटचा उपयोग केला. रवी वाघमारे पुढे सरसावतात. त्या अगोदर कैवल्य पाटील बंधू पुढे सरसावले आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे
जवळजवळ 13 आणि 13 बॉलमध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजूनपर्यंत 50-50% चान्सेस आहेत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वयंभू युवा प्रतिष्ठान 44 धावांचा पाठलाग करतायत. कोण चॅम्पियन बनेल याकडे लक्ष. भावेश पाटील सज्ज होईल बॅटिंग स्टान्सवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील तेजस. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते भावेश पाटीलच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 21. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 23 धावा सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया अक्षय साठी 23 धावेची आवश्यकता आहे. चॅम्पियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष आहे. काही पट्टीवर विचार विनिमय सुरू आहे. आपण पाहू शकतायत आरके द ग्रेट मराठा एका साईडला रणजितदादा केनी मोहनदादा पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. संघ मालक म्हणून आपण पाहू शकाल खूप चांगलं योगदान दिलं. तर एका साईडला ज्योतिषेठ गवळी यांना आपण पाहू शकताय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीम. अतिशय चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या दरम्यान. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहत आहे चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा धूमधडाका. चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष सर्वांचं केंद्रित झालंय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अजून सुद्धा जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आपण करूया सहर्ष स्वागत. बारा बॉल आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वराज मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर एका साईडला भावेश पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट प्लेयर अभि नाही तो कभी नाही. 12 बॉल 23 विकेटच्या शोधामध्ये आहे स्वराज मडवी. ही जोडी ब्रेक होईल का याकडे लक्ष असेल. तर एका साईडला मात्र धावांची भूक न मिटणारे खेळाडू विकी खरपडे आणि भावेश पाटील. दोन्ही संघांकडे ती लढाऊ वृत्ती आहे. दोन्ही संघांकडे तेवढीच ताकद आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता भावेश पाटीलचा गॅपमध्ये. भावेश पुणेकर पुढे सरसावता चेंडूला फील्ड करतील. स्वतः मात्र चेंडू आणून देतील प्रमोद पाटील यांच्याकडे विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळाली कंप्लीट झाली. एकदा वर्जित केली जाते. आता बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 22 धावा. धावसंख्येचा अर्धा पल्ला पार केलाय. 44 धावांचा पाठलाग करताना 11 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण. म्हणजे 220च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. प्रत्येक चेंडू गणिक 2ची सरासरी यावेळेला राखली गेले. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचा खेळ सुरू आहे. अजून प्रेक्षक वर्ग मात्र या मैदानाचा ताबा सोडलेला नाहीये. तर क्रिकेटवरचं हे अफाट प्रेम आहे. क्रिकेटवरचा जिव्हाळा आहे. भावेश पाटील सिंगल काढून आपल्या पार्टनरला मात्र नॉन स्ट्राईक एंडकडून स्ट्राईक एंडला आणलंय. विकी खरपडे या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. तर ऑफ साईडला फटका चांगला आहे. ड्राईव्ह खेळला गेला परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर सिंगलच मिळेल. संदेश ढाणे त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 19 धावेची आवश्यकता आहे. 21 क्षमस्व 10 बॉल 21 धावा. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दोन संघांमध्ये 23 धावा फलकावर.
विकी खरपडे आणि भावेश पाटील ही जोडी मात्र खूप काही सांगून जाईल का? डबल माइंडमध्ये होते. चिप शॉट खेळला गेला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने. द्वंद्व मनामध्ये होत असताना आपण पाहू शकताय सिंगल मिळाली. मजबूर केलं स्वराज मडवीने बॅकफुटला जाण्यासाठी. एकदा वर्जित केली. संघाची धावसंख्या 24. विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 20 धावा. चॅम्पियन कोण बनेल अगदी थोड्याच वेळात आपल्याला रिझल्ट मिळेल. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. जेव्हा तुम्ही प्लेइंग 11मध्ये असता त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स, तुमचं सातत्य, तुमचा दर्जा या गोष्टी पाहिल्या जातात. आणि जेव्हा एकावेक फॉर्मॅटमधून तुम्ही जर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळतात त्यावेळेला ते संघ मालकांचं परफेक्ट आता पुढील वर्षात लक्ष राहील की या खेळाडूला आपल्या संघामध्ये घेणं फार गरजेची गोष्ट असेल. पण पाहिला तर पंच वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाइड द लेग स्टंप चेंडू सोडून जाणारा होता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. बॉल फेकून झाले ते जर आपण पाहिले तर 3. 9 बॉल आणि विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. 9 बॉल 19 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. धावा रोखू शकतील हा त्यांचा गोलंदाजांचा आत्मविश्वास. इथून पुन्हा एकदा थोडंसं मात्र आपण पाहताय दिशाहीन मारे केले जात आहेत. येस, व्हाईट बॉल 2 वेळा मात्र अशोक राऊत सर आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने वळले. संजयजी म्हात्रे यांना हा इशारा केला आणि एका साईडला संजयजी गुळवे यांना इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 धावेची आवश्यकता आहे. 9 बॉल 18 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संदेश डाणे येत आहेत, कैवल्य पाटील बंधू येत आहेत, एक्सपिरियन्स शेअर करतायत आणि शेअर करायला हवं. जेव्हा तुमच्याकडे भरपूर काही एक्सपिरियन्स असेल तर दुसऱ्यांना जर आपण शेअर करतायत तर डेफिनेटली त्याचा कुठेतरी अजून फायदा मिळतो, अजून एक्सपिरियन्स तुमचा वाढतो असं म्हटलं जातं नॅचरली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संदेश डाणे मात्र पुढे सरसावले. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस, डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. विकी खरपडे यांच्या बॅटमधून 2 धावा येतील. स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीम जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर. 28 या धावसंख्येवर 16 धावेची अजून सुद्धा आपण पाहू शकता गरज असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 16 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही प्ले स्टँडमध्ये सन्नाटा पसरलाय. इथून विकेटच्या शोधामध्ये आहेत आर.के. द ग्रेट मराठा टीमचे गोलंदाज. खूप चांगला चेंडू होता. अचूक टप्पा आणि भेदक मारा. कुठल्याही स्पॉटवरून चेंडू मात्र अचानक थोडाफार कुठेतरी उसळी घेणारा पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रमोद पाटील कोणतेही मिस्टेक करत नाहीयेत. गॅदर करतायत चेंडूला. आता 7 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावेची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो. तर फाईट करा. टिट फॉर टॅट. डू ऑर डाय. पुन्हा एकदा बॉल तयार. 7 चेंडू 16 धावा. स्कूप करण्याचा प्रयत्न, पल्ल स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून जर आपण पाहिला तर तो रिदम मिळाला नाही. त्या रेंजमध्ये चेंडू आला नाही. जोखीम पत्कारली परंतु इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. आता 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. स्वराज मडवीने जरी 2 वाईट फेकले तरी सुद्धा त्यांनी कव्हर केले आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना 7 धावा फक्त खर्च केल्या. इथून घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला.
धावेची आवश्यकता. अमित यादव दुधनाथ म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. गेम प्लॅनिंग एक वेगळ्या पद्धतीने केले गेले. सहा बॉल आणि 16 धावा. भावेश पाटील एका साईडला गेम प्लॅनिंग चेंज केलंय, स्ट्रॅटेजी आखले. आता इथून 6 बॉल 16 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये चेअरअप करताना टाळ्यांचा कडकडाट दोन्ही प्ले स्टँड कडून येत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय चेंडू होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेलाय, अंपायर्स कॉल. कारण ऑलरेडी बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यांच्याकडे एक्सटेंड करण्यासाठी रिव्ह्यू उरलाच नाही. तर इथून आपण पाहत आहेत पंचांना यावं लागेल. झाकीर खान सर या ठिकाणी येत आहेत, या आपण पाहूया. वन बाउन्स फेअर डिलिव्हरी यावेळेला आपण पाहत आहेत. भावेश पाटील सुद्धा शुअर होते त्या ठिकाणी, त्यासाठीच ते विचार करत होते की वन बाउन्स ऑलरेडी यावेळेला वॉर्न केला गेलाय. इथून आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 16 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 5 चेंडू आणि 16 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. अमित यादव दुधनाथ या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या पंचक्रोशीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अंडर 19चा हा खेळाडू आपण पाहत आहेत. अमित यादव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय जबरदस्त गेम प्लॅनिंग केली. इथे फक्त चर्चा हीच होती की रुपेश मोरेला आतापर्यंत आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच पर्यंत त्याला मात्र कंटिन्यूस गोलंदाजी दिली, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिले ती 2 बॉलवर आपण पाहू शकलात. रुपेश मोरे सुद्धा खुश आहेत या गोलंदाजावर. 4 चेंडू 16 धावा, 4 चौकारांची आवश्यकता, 2 मोठे फटके ते मात्र टोटावावे लागतील. अमित यादव दुधनाथ एक अपकमिंग यंग टॅलेंट आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा पॅक बडा धमाका. ग्रेट बॉलिंग. 2 बॉल डॉट आले. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट जुचंद्र टीम. 4 बॉल आणि 16 धावा. काय गोलंदाजी केली. जे 2 बॉल रीड करू शकले नाही भावेश पाटील. एक आक्रमकतेचा सितारा आहे नो डाऊट. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. मजबूर केला. रवी वाघमारे मात्र पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 धावेची आवश्यकता आहे. भावेश पाटीलकडे ती स्ट्रोक आहेत. गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर अमित यादवने आतापर्यंत खूप चांगले 3 चेंडू हाताळलेत, परंतु इथून 3 चेंडू कसे असतील याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला भावेश पाटील. सेन्सिबल बॅटिंग जरूर केले गेले, परंतु इथून अभी नहीं तो कभी नहीं. अमित यादव
पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहू शकतायत. भावेश पुणेकर ॲक्युरेट त्या ठिकाणी होते आणि फेकी येईपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 32. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 12 धावा. दोन्ही षटकार हवाई सफर करावे लागतील. आज थोडेसे समीर राऊत सॅम नर्वस, त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन दिसतं स्पष्टपणे. रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर हितेंद्र भोईर पातीवर संपूर्ण मात्र नजरा होत्या. आता 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 धावेची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग एक सफल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यशस्वीरित्याच्या मार्गावर या स्पर्धेचा आपण पाहताय सफर राहिलं. पहिलं वर्ष आतापर्यंत तरी आपण पाहू शकलात. एक छोटंसं रोपटं लावलं. खूप चांगली मेहनत आयोजकांच्या माध्यमातून शिवाजी भुरे असतील, समित दादा पाटील यांना आपण पाहताय, सॅम असतील, चैतन्य खारखंडी असतील, भावेश भुईर असतील, संपूर्ण जर आपण पाहिलं धवल, मनीष, या सर्वांचा जेवढा उल्लेख करावा तेवढा कमीच आहे. आणि संपूर्ण दात्यांनी जी मदत केली, आर्थिक सहकार्य केलं या स्पर्धेला, त्या संपूर्ण दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. भावेश पाटील या चेंडूवर मात्र आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे, पर्याय उरलेला नाहीये. इथून षटकार ठोठावावेच लागतील. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना, परंतु अमित यादवचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले, एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले असं वाटत नाही. त्याला पाहिल्यानंतर जेडीची आठवण येईल. जयदीप तोंडिवले म्हणून ज्याची ओळख, शहापूरचा मान, प्राईड ऑफ शहापूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याच प्रकारचं मात्र आपण पाहू शकतात. आणि याच मैदानात नाईटच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षामध्ये काय गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून बाउन्स जरूर मिळाला. इथे मात्र आपण पाहू शकतायत 1 बाउन्सने चेंडू जरूर निघून जाईल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर काय पंच डिस्कस करतायत. चौकार तर पंचांनी जरूर दर्शवला गेलाय. पंच एकमेकांसमोर येत आहेत, विचारपूस करतायत. डिसिजन पेंडिंग आहे का याकडे लक्ष असेल. मात्र जवळ कोणीही जाऊ नका. दोन्ही पंच मात्र आपापसात तिथे डिस्कस करतील. जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल पंचांच्या द्वारे. आणि यस, नो बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी, कारण एक वॉर्न केला गेला होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर आवाक्याच्या बाहेर उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहू शकलात. आणि 9+4 मिळतील 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. आता 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 7 धावा. काय जबरदस्त सामना होता कुठे, आला कुठे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान प्ले स्टँडमध्ये आता आपण पाहिलं तर एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. आणि कोणत्याही खेळाडूने, कोणत्याही पाठीराखेने मात्र सामना समाप्त होईपर्यंत कोणीही आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. फर्स्ट वॉर्न केला होता आणि तदनंतर उसळत्या चेंडूला फ्री हिटचा बॉल सुद्धा आहे, म्हणजेच भावेश पाटीलला जोखीम पत्करावी लागेल. अमित यादव एका साईडला आपण पाहतायत, मिस्टर दुधनाथ. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर फ्री हिटचा सिग्नल तर दिला गेलाय. भावेश पाटील पुन्हा एकदा मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग स्टान्सवर काय आक्रमकता दाखवली. जो बाउन्स मिळाला होता, उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे भावेश पाटीलला ठाऊक होतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकलात. ग्रेट स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 बॉल आणि विजयासाठी 7 धावा. भावेश पाटील कॉन्फिडंटली आहेत, परंतु एका साईडला अमित यादव हे प्रेशर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. झेलतील का? कारण दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण करणं मनामध्ये काहीतरी काहूर चाललंय. आता जोरदार प्रतिसाद मिळत असताना जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 6 धावा. दोन बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र 1 बाउन्सने क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली.
आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. आता विजयासाठी एक बॉल आणि एक बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीयेत. दोन्ही संघांसाठी देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. मॅग्निफिसंट मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. सामना होता कुठे आला कुठे. अमित यादव दुधनाथ पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतायत. कैवल्य पाटील बंधू येत आहेत, समजवतायत. रवी वाघमारे या ठिकाणी पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. मॅच समाप्त झाल्यानंतरच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठीराखे खेळाडू ते प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता, परंतु मॅच समाप्त झाल्यानंतर पंच जिथपर्यंत डिक्लेअर करत नाहीत तोपर्यंत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. या धावा अचीव होतील का? 1 चेंडू आणि 3 धावा. भावेश पाटील एका साईडला, अमित यादव दुधनाथ. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. अतिशय देखणा सामना आपण पाहतायत. कैवल्य पाटील बंधू हेच दर्शवत असताना पाहायला मिळतात. कोणी मध्ये येऊ नका, त्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकतायत. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हरला मात्र खेळावं लागेल. आणि काय सामना. घड्याळ जवळजवळ 3:25 झालेत, परंतु सामना मात्र या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. काहीतरी चर्चा चर्चा आणि फक्त चर्चा करत असताना पाहायचं या वेळेला किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. भावेश पाटील मनामध्ये काहीतरी काहूर चाललंय. इथून बॅटला चुंबन घेतली जाते. हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेटची रिस्पेक्ट म्हणजेच आपण पाहतायत बॅटला चुंबन घेतल्यानंतर. आता इथून मात्र बॅट कितपर्यंत साथ देईल, आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स काय असेल अमित यादवचा. इथून मात्र सिंगल तर जरूर मिळेल का? एक धाव तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत इथे मात्र आपण पाहू शकलात आर के द ग्रेट मराठा संघाने मात्र मारली बाजी. चॅम्पियन बनलेत सीझन 1.